नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मावळ लोकसभेची निवडणूक ही महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे अशी होणार आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड आणि मावळ तर घाटाखालील रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत, उरण या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या 6 मतदारसंघांपैकी चिंचवड आणि पनवेल हे 2 विधानसभा मतदारसंघ हे सर्वात मोठे ठरले आहेत. त्यामुळे चिंचवड आणि पनवेल विधानसभा मतदारसंघ हे मावळचा खासदार ठरवणार आहेत. पाहुयात यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. मावळ लोकसभा मतदारसंघाची निर्मिती ही 19 फेब्रुवारी 2008 रोजी करण्यात आली आणि त्यानंतर झालेल्या 2009च्या सार्वत्रिक निवडणुकीत मावळमधून शिवसेनेचे गजानन बाबर हे खासदार म्हणून निवडून आले. त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. परंतु शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळे आता मावळमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदेंची शिवसेना अशीच थेट लढत होणार आहे. मावळ मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघांपैकी चिंचवड आणि पनवेल हे 2 विधानसभा मतदारसंघ हे सर्वात मोठे ठरले आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघाची एकूण 25,09,461 मतदारसंख्या असून चिंचवड आणि पनवेलमध्ये तब्बल 11,61,323 मतदार आहेत. त्यामुळे या 2च मतदारसंघातील मतदार हा मावळचा खासदार कोण असणार हे ठरवणार आहेत. 6 विधानसभा मतदारसंघात गेल्या 5 वर्षात झपाट्याने नागरीकरण वाढलं असून या मतदारसंघात पिंपरी चिंचवड व पनवेल या 2 मोठ्या शहरी भागातील मतदारांचा समावेश आहे. यासह तळेगाव, दाभाडे, लोणावळा, वडगाव, माथेरान, कर्जत, खोपोली, उरण ही लहान लहान शहरेही मावळ लोकसभा मतदारसंघात येतात. मावळ लोकसभा मतदारसंघातील कोणत्या विधानसभेच्या मतदारसंघात मतदारांची संख्या किती आहे पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. विधानसभा मतदारसंघानुसार 2024च्या मतदारांची आकडेवारी. चिंचवड 5,95,408, पिंपरी 3,64,806, मावळ 3,69,534, पनवेल 5,65,915, उरण 3,09,275, कर्जत 3,04,523. मावळ लोकसभेची लढत ही महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे विरुद्ध महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यात होणार असून यामध्ये बाजी कोण मारणार आणि मावळचा खासदार कोण होणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तर काय कामच करण्याची काय अपेक्षा? निवडणुकीपुरती सगळीच आश्वासनं देतात पण प्रत्यक्षात फारसं काही घडतंय असं वाटत नाही. तेच आमच्याकडे येतात मागायला 5 वर्षातून एकदा. हे आम्हाला काय देणार आहे? आता या निवडणुकीला आम्ही विचार केलेला आहे, कुणाला निवडून द्यायचं किंवा कुणाला नाही निवडून द्यायचं. इलेक्शन आले की रस्त्यांची कामं चालू करतात, एरवी काहीही दिसत नाही. असं ते परिस्थिती आता ते निसर्गावर आहे. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.